नमस्कार. होममेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चण्याची आमटी करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी पाव कप काळे चणे घेतलेत. आपण जे हरभरा म्हणतो तो हरभरा. आता हा 5 ते 7 तास भिजवत ठेवायचा आहे. जर थोडा कमी वेळ असेल तर किमान 2 तास तरी भिजत ठेवायचं आहे. आणि हे 5 ते 7 तास भिजवल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 तासानंतर भिजल्यानंतर ह्याच्यातील पाणी काढून घ्यायचं आणि कुकरमध्ये हे काढून घ्यायचं आहे. कुकरमध्ये काढून झाल्यानंतर ह्याच्यात थोडंसं आपण पाणी घालायचं. आपल्याला जेवढी आमटी हवी तेवढं पाणी घातलं तरी चालेल. आता ह्याच्यातच मी सर्व साहित्य घालणार आहे. तर ह्यात मी 2 टॅमॅटो चिरलेत, 2 कांदे छोटे, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या चिरलेत, 2 मिरच्या आणि आलं बारीक चिरलेलं आहे. आता ह्याच्यात काळं मीठ, धने पावडर आहे, लाल मिरची, बेडगी मिरची, थोडीशी हळद आणि किचन किंग किंवा गरम मसाला असेल तरी चालेल. आता हे सर्व साहित्य ह्या चण्याबरोबरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने आमटी करायची, पण ह्याची चव एकदम छान लागते. आता कुकरला 2 ते 3 शिट्ट्या मिडियम ह्याच्यावर केल्यानंतर हे शिजवून घ्यायचं आणि ह्याच्यात पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला. आणि हे पाणी व्यवस्थित एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे, कारण ह्याच आपण आमटीत घालणार आहे. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. आता पहिल्यांदा हे तूप घालायचं 2 ते 3 चमचे पॅनमध्ये आणि थोडासा हिंग घालायचा आणि हे चणे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला मगाशी आपण जे निथळून पाणी काढलेलं आहे तेच पाणी ह्याच्यात घालायचं आहे. हे पाणी घातल्यानंतर आपल्याला जर आमटी थोडीशी जास्त करायची असेल तर थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल. थोडंसं गरम पाणी घालायचं आणि आमटीला छान उकळी घेऊन द्यायची. आता ह्याच्यात थोडीशी आपण कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि थोडासा किचन किंग मसाला. मीठ बघूनच घालायचं, कारण पहिल्यांदा आपण थोडंसं मीठ टाकलं आहे, त्याच्यामुळे मीठ टेस्ट करूनच मग घालायचं. आणि हे आपली उकळी आली की आमटी तयार झालेली आहे. बऱ्याचदा आपल्याला भाजीला किंवा आमटीला काय नसतं, त्यावेळेला ही भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हाच भेटू अशा नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.